आज भैयासाहेबांनी स्वतः रात्रीचे दिवस करून ह्या ग्रुपसाठी भरपूर मेहनत घेतात आणि मेहनत घेत राहणार. कारण भैयासाहेबांनी पहिल्यापासून सांगितलेलं आहे, ग्रुप म्हणजे माझा श्वास आहे. आणि त्याच्यामुळं आज महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्या टायगर ग्रुपच्या शाखा आहेत आणि भैयासाहेबांच्या अंडरमध्ये आम्ही काम करतो. आणि आज या नेरूळमध्ये आमचे संदीप भाऊ कुमार यांचा वाढदिवसानिमित्त आज इथं त्यांचं कामही चांगलं आहे. आणि मुंबईमध्ये कुठं अडचण असली नवीन नेरूळमध्ये तर संदीप भाऊला तुम्ही संपर्क साधू शकता. आणि आपले सतीश भाऊ आहेत ठाण्याचे, त्यांचं समाजकार्य चांगलं आहे. आमचे महेंद्रदादा आहेत, हॉस्पिटलचं कुठलंही काम असलं नवी मुंबईमध्ये तर ती गरीब परिस्थिती लोकांचं बिल भरपूर झालेलं असलं तर ती आपले दादा त्यांचं बिल कमी प्रमाणात कमी करून त्याला सवलत म्हणजे मदत करतात. आणि आमच्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे एक म्हणतात ना गळ्यातील ताईत म्हटलं तर भैयासाहेबांनी एवढं काम केलेलं आहे की ती विसरता येणार नाही कधीच. त्यामुळं भैयासाहेबांचं पहिलं मनापासून आभारी करतो. कारण त्यांनी पूर्ण ऑल इंडियामध्ये ग्रुपचं काम पसरवलेलं म्हणजे जाळं कसं असतं ना असं जाळं पसरवलेलं आहे ग्रुपचं. त्यामुळं कुठली छोटी छोटी जर समस्या असली तर ती फोन उचलून समस्या सॉल्व्ह करतात. आणि हे औचित्य साधून संदीप भाऊंना वाढदिवसाच्या त्यांना हार्दिक शुभेच्छा. समाजकार्य फक्त राजकारणाशी आमचा काही संबंध नाही, फक्त आमचं समाजकार्य. जय शिवराय, जय भीम, जय टायगर. टायगर ग्रुपच्या माध्यमातून राष्ट्रीय अध्यक्ष लाखो युवकांचे मार्गदर्शक आमचे भैयासाहेब बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत असतो. लोकांच्या गोरगरिबांच्या सेवा आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही काम करतो. आणि टायगर ग्रुप एक राजकारण नसताना एक समाजकारण आहे. 24/7 आम्ही लोकांच्या समस्या सोडवत असतो. आणि लाखो युवकांना एकत्रित करून जो आज जनसमुदाय तयार केला भैयासाहेबांनी त्यासाठी त्यांचे आणि मोलाचे मार्गदर्शन आम्हाला नेहमी देत असतात ते. आणि आज वाढदिवसानिमित्त नेरूळमध्ये श्री शाखा ओपन केली आहे. त्या शाखेसाठी संदीप ओमन यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा व त्यांच्या हातून अशीच गोरगरिबांची सेवा घडो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. जय टायगर. अगोदर जय शिवराय. संदीप भाऊ तुम्हाला वाढदिवसाची लाख लाख शुभेच्छा. असेच म्हणजे जे कार्य तुम्ही आता करायला चालले तसेच तुम्ही पुढे जा. आणि सर्वात अगोदर गोष्ट ही बोलायची मला की हे आम्ही ऑफिस सोशल फील्ड जे पण कामं कोणाला काही प्रॉब्लेम असेल कधी काही अडचणी असेल भाऊ प्लस आमची जेवढे टीम मुलं मुली आहेत एकत्र आम्ही मिळून काम करू. जेवढे आमच्याकडून न्याय भेटेल फॅमिली असू द्या जे काही असेल आम्ही लिगली प्रोसेस पोलीस स्टेशन असेल तिथूनच आम्ही सर्व प्रोसेस आमचे करणार. जे पण कामे असतील डायरेक्टली आम्ही करणार नाही. असं कोण बोलायला नको की आम्ही मारामारीवर उतरलो या काही आहे. आम्ही सोशल फील्ड एकदम मनापासून आम्ही काम करू एकत्र मिळून सर्व जे काय. टायगर ग्रुपचं असं नाही आहे म्हणजे आहे काही लोक जे की पुढे जाण्यासाठी मारामारीची गोष्ट करतात प्लस टायगर ग्रुपचे नाव घेतात. असं नाही आहे, सर्व काही नाही आहे. आणि जे ग्रुपमध्ये नाही आहे ते पण बोलतात की आम्ही टायगर ग्रुपमधून आहे प्लस एक कोणासोबत मोठं कोण असेल अधिकारी त्यांच्यासोबत फोटो काढतात आणि सांगतात की आम्ही या ग्रुपमध्ये आहे जॉईंट आहे. असं नाही आहे. कुठलं पण काही असेल कार्य या कोणाचं म्हणजे असे भांडणं वगैरे होतात ते अगोदर समोरच्या माणसांनी बघितलं पाहिजे की खरोखर तो टायगर ग्रुपमध्ये आहे का नाही. एका माणसासाठी ना प्रत्येक टायगर ग्रुपचं नाव खराब होतं असं नाही आहे. पण आम्ही मोस्टली टायगर ग्रुपसाठी तरी कामं करतो पण सोशली आमच्या मनापासून पण आम्ही कामं करतो की लोकांचं काहीतरी आमच्याकडून चांगलं काहीतरी होऊ दे असं आमचा मेन उद्देश आहे. माझा आज वाढदिवस आहे त्या निमित्ताने मी नेरूळ येथे सेक्टर 16 येथे शाखा टायगर ग्रुपची ओपन केलेली आहे. माझा एकच उद्देश आहे समाज सेवा करावा आणि लोकांचे प्रश्न सोडवावे. माझ्याकडनं 100% काय प्रश्न असतील ते मी सोडून देणार. ते आमचे पदाधिकारी आहेत त्यांना भेटून पुढे घेऊन चालेन मी. राजकारण आमचे पक्षविक्षेचं कायच नाही. एक समाजकार्याचं